उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थी आज पंढरपूर नगरीत दाखल झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दर्शनासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात अस्थी कलश आणण्यात आला होता. यावेळी परिसरात शोकाकुल वातावरण असून मोठ्या संख्येने नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या प्रसंगी भाजपचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी अस्थी कलशचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी अजितदादांशी संबंधित जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याची आठवण करून दिली. अजितदादांचे पंढरपूरशी असलेले ऋणानुबंध आणि विकासासाठी केलेले योगदान याबाबत त्यांनी भावना व्यक्त केल्या. यानंतर सजवलेल्या वाहनातून अस्थी कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत अस्थी कलश चंद्रभागा नदीपर्यंत आणण्यात आला. धार्मिक विधी पार पाडल्यानंतर मोठ्या श्रद्धेने आणि शिस्तबद्ध वातावरणात अस्थी कलशचे चंद्रभागा नदीत विसर्जन करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमावेळी पंढरपूर शहरात भावनिक वातावरण निर्माण झाले होते. विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व अजितदादांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजकीय क्षेत्रात आपण चांगलं आणि सर्वात जास्त काम तुम्ही त्यांच्यावर केलं. आज काय आठवण आहे पंढरपूर तालुक्याच्या आपल्या सगळ्यांचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचं दुर्दैवी निधन ही आपल्या सगळ्यांसाठीच दुःखद घटना होती. आमच्या व्यक्तिशः माझ्या कुटुंबाची सुद्धा खूप मोठी हानी झाली असं मी मानतो. कारण जेव्हा आम्ही तरुण युवक म्हणून राजकारणामध्ये पुढे आलो तेव्हा 95 सालापासून त्यानंतर 99 मध्ये राष्ट्रवादी नवीन निर्माण झाल्यानंतरच्या कालखंडात आमच्यासारख्या तरुणांना अजितदादांनी या जिल्ह्यात काम करायला संधी दिली, प्रोत्साहन दिलं. अनेक चांगले प्रसंग त्यांच्याबरोबर आम्ही अनुभवलेले आहेत. अनेक अडचणीच्या काळात त्यांनी आम्हाला मदत केली, ताकद दिली. आपल्या सगळ्यांचा आधार म्हणून अजितदादा होते. कालांतरानं आमचे पक्ष जरी वेगळे झाले तरी अजितदादांनी कधी आपल्या प्रेमामध्ये अंतर येऊ दिलं नाही. प्रत्येक वेळेस जातीनं विचारपूस करणं, कुटुंबाची विचारपूस करणं, अगदी मोठ्या मालकांच्या दुर्दैवी निधनाच्या वेळेस सुद्धा हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी फोनवरनं त्या ठिकाणी चौकशी करून काय मदत लागली तर सांगा. म्हणजे असे कौटुंबिक होतेच, राजकीय तर होते. पण दादा महाराष्ट्राचा दादा होते. आज महाराष्ट्राचा दादा या ठिकाणी त्यांच्या जाण्याने गेलेला आहे. सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला खूप मोठी ताकद अजितदादा देत होते. अगदी कुटुंबाच्या कार्यात सुद्धा, म्हणजे माझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस सुद्धा अजितदादा तासभर येऊन बसले अगोदर. म्हणजे अशा पद्धतीनं एक मैत्री जपणारा असा हा नेता आज आमच्यातनं, आपल्यातनं सगळ्यातनं गेलाय. राज्याची हानी आहेच, त्यांच्या कुटुंबावर तर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या सुद्धा आज सैरभैर आहेत. कारण आता नेतृत्व असं मिळणं हे काय सोपं नसतं. अनेक वर्षात असं नेतृत्व तयार होतं. पण महाराष्ट्राला न मिळालेला एक चांगला मुख्यमंत्री असं वर्णन अजितदादांचं करावं नाही. मुख्यमंत्री होण्याच्या सगळ्या क्वालिटी त्यांच्यामध्ये होत्या, पण दुर्दैवानं त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही. तेव्हा महाराष्ट्र एका चांगल्या न मिळालेल्या मुख्यमंत्र्याला मुकलाय असं मला वाटतंय.